मैत्रिणींनो, तुम्ही देखील घरच्यांना विकतचे बिस्किट देत असाल तर आजच बंद करून द्या आणि हे घरीच काजूचे बिस्किट एकदम सोप्या पद्धतीने बनवा। तर हे बिस्किट बनवण्यासाठी 1/4 कप रूम टेम्परेचरचं बटर एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचं। त्यामध्ये 1/4 कप एवढी पिठी साखर घालून छान विस्क करून घ्यायचं, जोपर्यंत असं क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत। नंतर यामध्ये 1 चम्मच व्हॅनिला एसेन्स घालायचा, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1/4 कप बारीक चॉप केलेले काजू टाकायचे, आपल्या आवडीनुसार टाकू शकता। नंतर 1 चम्मच वेलची पावडर, 1/4 चम्मच एवढा बेकिंग सोडा घालायचा, हलक्या हाताने मिक्स करायचं। घट्ट वाटत असेल तर 1 ते 2 टीस्पून दूध घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आणि असा गोळा तयार करून घ्यायचा। नंतर हा तयार केलेला गोळा चॉपिंग बोर्डवर ठेवून किंवा पोळपाटवर ठेवून वरून पॅचमेंट पेपर ठेवून लाटून घेऊ शकता। जर पॅचमेंट पेपर नसेल, बटर पेपर नसेल तर असाही लाटून घेऊ शकता। हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बिस्किट बनवू शकता, स्क्वेअर, गोल कसेही बनवा। मी आज इथे स्टिक बनवलेले आहेत, त्यामुळे रेक्टँगल कापून घेतले, वरून चॉप केलेले काजू लावलेत आणि थोडं लाटून घेतलं, म्हणजे हे काजू चिपकून राहतात। अशा प्रकारे स्टिक कापून घेतल्या आणि ह्या स्टिक बेकिंग ट्रेवर ठेवून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवायचे। सेट व्हायला नंतर 180 डिग्री सेल्सिअसवर 12 ते 15 मिनिटांसाठी याला बेक करून घ्यायचं। गरम असताना याला टच नाही करायचं, थंड झाल्यावर आपोआपच सुटतात आणि तयार झालेत बघा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने खस्ता असे हे काजू बिस्किट। तर नक्की ट्राय करून बघा।